आपण 7 दिवस करतो म्हणून सप्ताह, पण हे ज्ञान मिळणंच आपल्याला अवघड असते. अशा ह्या ज्ञान यज्ञामध्ये आपण सर्व ग्रामवासी, सर्व भक्त आपण या ज्ञानामध्ये आनंद घेऊन रमून 7 दिवस आनंद सोहळा आपण करूया. आपण सुरुवातीला भगवंताला प्रार्थना करू, गणेशाला वंदन करून आपल्या कार्यक्रमाला आज सुरुवात करू. आज आपला स्थापनेचा पहिला दिवस. माऊली आपल्या आसनस्थ झाल्या आहे. भगवान विश्वनाथ, पांडुरंग, रुक्मिणी माता, आवाज चांगला थोडासा गोगरा, अशा आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. सर्व गावातील भक्त भगिनी, माझे प्रिय परम वंदनीय भाऊ बंधू, आई बहिणी, सर्वांना माझी नम्र विनंती आहे की जिथपर्यंत माझा आवाज पोहोचत आहे सर्वांनी जर ऐकलं तर अवश्य या मंडपात येण्याची कृपा करावी. कारण हा 7 दिवसीय अनन्य सोहळा मनाचा, माऊलीचा हा समाधी सोहळा, आपण तर समाधी सोहळाच मनाचा आपण आज 7 दिवस इथे आपण करणार आहोत. अशी ही अमृतवाणी, अमृतधारा आपल्याला 7 दिवस ऐकायची आहे. पण आपल्या कार्यक्रमाला आपण गणपतीला वंदन करून ज्ञानेश्वरीच्या ज्ञान रसात आपला सर्व श्रोत्यांना डुबायचा आहे. कारण हा सोहळा, हा रस, हे ज्ञान, हे अनन्य ज्ञान ह्या फक्तच ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आपण इतर ग्रंथ पाहतो, व्यास महाराजांनी, व्यास मुनींनी, भगवान वेदव्यास, महर्षी वेदव्यासाने जे 18 पुराण लिहिले ते वेदाच आहे. आता येईल, आता आपली सुरुवात आहे, पण त्यांचं स्मरण करून आपल्याला ग्रंथाला प्रारंभ करायचा आहे. की 18 पुराण जे लिहिलं आहे त्या 18 पुराणाचा निवडलेल्या वेदाचा जे पुष्प, वेदांच्या निवडलेल्या श्लोकाचं पुष्पगुच्छ भगवान कृष्णाने ह्या गीतेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं आहे. जी श्रीमद भागवत गीता जे आहे ती जी हे ज्ञानेश्वरी आहे. आपल्यावर या जगावर अनन्य कृपा केली माऊलीने आणि आपल्याला ही खूप रसाळवाणी ज्ञानेश्वरीच्या रूपात आपल्याला दिली आहे. आणि ह्या रसाळवाणीतून आपल्याला जे, आपल्या बुद्धीला जे पटेल ते ज्ञान, कारण ते हे ज्ञान अनंत आहे. भगवान अनंत, हरी अनंत, हरी कथा अनंत. कारण परमेश्वराला कोणीही आजपर्यंत जाणू शकलं नाही, तर आपण जाणू शकत नाही. पण भगवान काय म्हणतात गीतेच्या माध्यमातून आपल्याला, अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आपल्याला सांगितलं आहे की हा मी कसा आहे, तुम्ही कसे आहे, तुम्ही कशासाठी इथे आला आहात, तुम्हाला मनुष्य देह कशासाठी मिळाला आहे आणि तुम्हाला काय करून जायचं आहे, कोणत्या कारणासाठी तुम्ही 84 लाख योन्या ओलांडत ओलांडत भगवंताने अनन्य कृपा करून आपल्याला हा मनुष्य देह दिला. कारण ह्या 84 लाख योन्यामधलाही आपला हा शेवटचा जन्म असतो. शास्त्रामध्ये आहे की ही शेवटची योनी मनुष्य योनी. आपण जर इथे कल्याण केलं नाही तर आपल्याला पुन्हा 84 लाख योन्यामध्ये भटकत राहावं लागेल. आणि असंच आपण अनेक जन्म ओलांडत ओलांडत ह्या मनुष्य देहामध्ये आपण आलोय. आधी आपल्याला संत मिळाले, आधी आपल्याला शास्त्र मिळाले, पण आपण त्याच्यावर विश्वास केला नसेल म्हणूनच तर पुन्हा आपण जन्माला आलो ना. नाहीतर आपण केव्हाच मुक्त झालो असतो. पण भगवंताची ही अनन्य कृपा या आपल्या ग्रामावर सर्वांच्या भक्ताच्या संकल्पाने, सर्वांच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान यज्ञ आपल्याला मिळालं आहे. हे पांडुरंगाची अनन्य कृपा, ह्या ग्रामदेवतेची अनन्य कृपा, आपल्या पितरांची अनन्य कृपा, आपल्या संकल्पाची शक्ती, संकल्प शक्ती की नाही आपल्याला हा मुक्तीचा मार्ग मिळालाच पाहिजे. आपल्याला कुठेतरी जे कोणी आपल्याला इथे ऐकायला येईल या मंडपामध्ये त्यांची अनन्य शक्ती, अनन्य बळ समजायचं की म्हणूनच आपण या मंडपापर्यंत पोहोचू शकतो. कारण हे जे कार्य आहे कोणी कोणाच्या माध्यमातून करत नाही. जेव्हा भगवंताची कृपा होत असते, भगवंताची प्रेरणा होत असते, भगवंताला हे करून घ्यायचं असते, तेव्हाच हे असे मोठे आयोजन होत असते. रामकथा म्हणा,
भागवत कथा म्हणा किंवा ज्ञानेश्वरी यज्ञ म्हणा, शिवपुराण म्हणा, अनेक ग्रंथाचं आपल्याकडे आपल्या भारतामध्ये अनेक ग्रंथांच्या विवेचन होत असते, कथा होत असते. तर हे केव्हा होते? किंवा भगवंताची कृपा होईल तेव्हा. म्हणून आपण समजायचं की आपल्याला धन्य समजायचं की आज माझं अनेक अनेक जन्माचा आज भाग्य उजडायला लागला आहे. जे कोणी आता आपल्या गावातले ज्ञानेश्वरी पहिल्यांदा ऐकून राहिले त्यांच्यासाठी मी सोप्यात करून 7 दिवस मी ज्ञानेश्वरी सांगणार आहोत, सोप्यात सोपी करून. कारण हे अनन्य ज्ञान तुम्ही कितीही जरी ऐकलं तरी आपल्याला जर सद्गुरू मिळाला नाही ते एकही ओवी उलगडत नाही, एकही ओवीचा भाव कळतच नाही. त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरू पाहिजे. येईल आता समोर समोर सर्व येईल. माऊलीने आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवली आहे. आणि म्हणून आता पण ग्रंथ सुरू करण्याच्या आधी भगवंताला प्रार्थना करून आपण आपल्या ग्रंथाचं सुरुवात करूया. हरी ओम. श्री स्वस्ति श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देव कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरु. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्रम् येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वलितो ज्ञानमये प्रदीप. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमः पङ्कजाग्रे. मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबा महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. सर्वांनी जय जय गायक करायचा. आपल्या पंडालमध्ये जर आपण खूप जय जयकार जर केला तर भगवंताला अतिशय आनंद होऊन सर्व भगवंत आपल्या पंडालमध्ये या कथेचं श्रवण करायला तसे तर आलेच आहे. ज्या अर्थी आपण स्थापना करत असतो तर सर्व देवी देवताचं आवाहन करूनच आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत असतो. म्हणता की जेव्हा कथा होत असते, कोणतीही कथा असो, कारण ही भगवंताची स्वानी आहे. सर्व कथा म्हणजे वेदाचं ज्ञान आहे. तर त्यावेळेला सर्व देवी देवता, हनुमानजी महाराज, आपली कुळदैवत, ऋषी मुनी, संत सज्जन सर्वजण इथे ऋषी मुनी सर्व व्यासजी पासून वशिष्ठ व्यास सर्व लोक जे रसिक आहे भगवंताचे ते रसिक जन सर्वजण इथे विराजमान असतात. तर तेव्हा आपल्याला सर्व तीर्थाचं पुण्य मिळत असते. म्हणून आपल्याला होत असेल तर आपण कुठे जरी कथा सुरू असली तर अवश्य जायला पाहिजे. आपण तीर्थात जर गेलं, 1 वेळा जाऊ, 2 वेळा जाऊ. आता इथे आपल्या पृथ्वीवर 68,000 कोटी इथे तीर्थ आहे आपल्या भारतभूमीवर. आपलं संपूर्ण जीवनही जरी तीर्थात आपण भ्रमण करत राहिलं
तरी आपण ती